जय जवान जय किसान मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाणी किती होतं ते दाखवलं मित्रांनो. आणि खरंच तुम्हाला सत्य परिस्थिती मित्रांनो, आज समोर जिथपर्यंत जासान तिथपर्यंत तुम्हाला पाणीच पाणी दिसेल. आणि ही परिस्थिती आता आज उद्या परवा अजून 2 दिवस पाऊस सांगितलेला आहे मित्रांनो. हा हातातोंडाशी आलेला आमचा शेतकऱ्याचा घास निसर्गराजाने यावर्षी हिरावून घेण्याचं काम केलं. आपण त्या निसर्गराजाला काही म्हणू शकत नाही, कारण आपण त्याच्यावरच जगतो. त्यामुळे मित्रांनो, जे कोणी प्रशासकीय अधिकारी नेमलेले असतील त्या बांधवांना, त्या साहेबांना कळकळीची विनंती, एकदा तुम्ही आमच्या बांधावर येऊन, आमच्या शेतीमध्ये येऊन पाहणी करावी, एवढीच विनंती, कळकळीची विनंती. कारण जे काय नुकसान झालं आहे त्याचे आम्हाला शासनाच्या वतीनं जे काय भरपाई भेटेल ती आम्ही घेण्यास तयार आहे. पण आम्हाला शासनाकडून एकच विनंती आहे, आम्हाला शासनाला, की तुमचा अधिकारी एकदा आमच्या बांधावर पाठवा. कारण अधिकारी फक्त गावापुरता आणि गावापर्यंतच गाडीमध्ये 15-20 लाखाच्या येतो आणि वापस जातो. हे करू नका. बांधावर एक वेळेस मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब दोन्हीही, या दोघांनाही, आणि कृषी मंत्री विशेष करून जे की या खात्याशी संबंधित आहे, या सर्वांना एकच विनंती, तुम्ही जसं आमच्या गावात, गावखेड्यात निवडणुकीच्या टायमात मोठा मोठा सभा घ्यायला येतात, तसं एकदा आमच्या बांधावर या आणि शेतकऱ्याची सत्य परिस्थिती पहा. शेतकऱ्याला तुम्ही काय करता काय नाही याच्याहून काहीही देणं घेणं नाही. पण शेतकऱ्याचा माल ज्यावेळेस असा पाण्यात कवडीमोल वाहत जातो त्यावेळेस खूप आश्चर्य वाटतं मित्रांनो. कारण पाठीमागं बघू शकता तुम्ही, पाणीच पाणी. आणि या सगळ्या शेतात जवळपास आता पाणी मित्रांनो गुडघे इतकं. आणि आता या सोयाबीनला जवळपास 1 महिना अजून टाईम आहे निघण्यासाठी. पण मित्रांनो, याच्यात काहीही होणार नाही, कारण असाच अजून 2 दिवस 3 दिवस पाऊस सांगितलेला आहे. मग तुम्हीच विचार करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. आपल्या कृषी मंत्री त्यांच्यापर्यंत पोचू द्या. दत्ता मामा भरणे हे जे की नवीन कृषी मंत्री झालेले आहे, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ आवर्जून जाऊ द्या मित्रांनो. आणि होतेपर्यंत अधिकारी लोकांनीसुद्धा ज्या ज्या भागात पाणी पाऊस पडलेला आहे त्या त्या भागात आपापल्या सर्कलमध्ये जाऊन पाणी करावी, एवढीच विनंती आम्ही सर्व शेतकरी बांधवाच्या वतीनं करतो. जय जवान जय किसान जय महाराष्ट्र.